नमस्कार मंडळी, राम राम. कसे आहात? मजेत ना? मी पण एकदम मजेत आहेत आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी माझ्या या लॉंग व्हिडिओमध्ये स्वागत करते. आज पोहोचलो होतो आम्ही माझ्या बहिणीच्या मुलीच्या अन्नप्राशनासाठी आणि बघा माझ्या येण्याच्या अगोदरच त्यांनी खूप सारी तयारी केली होती. आमची हिरोईन बघा काय पोज देऊन उभी होती, वा वा. त्यानंतर सुरुवात केली अन्नप्राशनासाठी. मग सर्वप्रथम अन्नपूर्णेची पूजा केली, ही बाळाची आहे. त्यानंतर बाळाची आम्ही आंघोळीसाठी तयारी केली आणि बघा आंघोळीला बाळाला बसवलं आणि छान अशी मस्त आंघोळ घातली. आता हे होती बाळाची आई आणि वडील आणि बाकीचे काही पाहुणे मंडळी होती आणि खूप छान मजेत मस्त बाळ आंघोळ करत होतं. अन्नप्राशनासाठी वेगवेगळे पदार्थ बनवतात. तर हे 56 प्रकारचे पदार्थ होते. काही बनवले, काही मार्केटमधून आणले होते. हे सगळं माझी बहिणींनी मेहनत केली होती. मी यात काहीच मेहनत केली नव्हती, कारण मी अगदी वेळेवर आले होते. आणि बघा छान असा ड्रेस बाळाला वेअर केला होता. आमच्या बाळाचं नाव वेदा आहे, तसं तिचं डॉक्युमेंटरी नाव आरवी ठेवलेलं आहे, पण तिचं आम्ही सगळे प्रेमाने तिला वेदा म्हणतो. आणि हेच काही चांदीचे दागिने होते तिच्यासाठी प्रिपेअर केले, ते घातले. आणि मॅडमला लावायचा होता गंध. तो गंध लावताना तिने खूप नखरे केले आणि कसा बसा लावला तो पण तिरकाच बसला. आणि ती अजिबात तिला गंध लावायला आवडत नव्हते. तसं तिला चॉकलेट खूप आवडतो, तर ते हातात दिलं. थोडं नादवल म्हटलं पण काही झालंच नाही. शेवटी गंध तिरका तारकाच लावला होता आणि तसाच ठेवला. मग सुरुवात केली आपण. तिला बसवलं होता तिच्या मस्त छोट्याशा चेअरवर, ज्याचं डेकोरेशन पण केलं होतं. आणि त्यानंतर सुरुवात होत होती आपल्या ह्या अन्नप्राशनच्या कार्यक्रमाला. आता हे कसं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीत करतात, तर हे थोडंसं आम्ही आमच्या पद्धतीनं केलं, जसं जमलं तसं. तर पहिलं तर बाळासाठी मस्त अशी खीर बनवली होती. मग पहिला मान असं वाटलं की आईचाच असावा, म्हणून आईनेच पहिल्यांदा खीर भरवली. आणि त्यानंतर वेदाच्या बाबांनी पण तिला खाऊ घातलं. बाळ 6 महिन्याचं झाल्यावर अन्नप्राशन करतात. तर ही प्रथा कधीपासून लागू झाली, तर आपले बाळकृष्ण श्रीकृष्णांचं अन्नप्राशन हे त्यांच्या मातेने म्हणजे यशोदा मातेने केलं होतं. तर तेव्हापासून ही प्रथा चालूच आहे. पण बरेच लोक करता, काही करत नाही. तर आत्ता लोक खूप जोमाने करतात, जसं आम्ही केलं आहे. नाही तर बरेच पहिले लोक करतही नव्हते. तर तसं मी माझ्या मुलाचंही केलं होतं. आणि असो आम्ही पण बाळाला खाऊ घातलं. आणि त्यानंतर ही बहिणीची भाची आणि तिचे मिस्टर, त्यानंतर ही आमच्या बाळाची आत्या होती आणि छान मस्त त्यांनी पण तिला खाऊ घातलं. आणि त्यानंतर ही माझी बहीणच आहे, तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. आणि त्यानंतर ही सगळ्यात मोठी बहीण. असं एक एक करून काय बाकीचे काही पाहुणे मंडळी होते. तर सगळ्यांनी तिला मस्त असं अन्नप्राशनाचा पहिला घास खाऊ घातला. आणि जर तुम्ही माझे रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर त्यामधली ही सौ तुम्ही ओळखतच असाल. आणि बाजूची आहे सेजल, या दोघी पण बाळाच्या बहिणी आहे. आणि त्यानंतर बाळाचा भाऊ पण आलेला होता, तर त्यांनी मस्त खाऊ घातलं. आणि त्यानंतर बाकीचे बरेच पाहुणे होते, जे की जसं मी सांगितलं त्याच पद्धतीने त्यांनी पहिला घास खाऊ घातला. आणि सगळ्यांनी मस्त फोटो क्लिक केले होते. आणि आता नंबर होता आमच्या वेदाच्या काकांचा. आणि आमची वेदा तिच्या काकांसोबत खूप छान खेळत असते आणि बराच जास्त वेळ तर घरामध्ये तेच घेतात. त्यानंतर आम्ही मस्त फोटोशूटला स्टार्ट केलं होतं. तर सर्वांचं एक एक करून फोटोशूट करायचं होतं. त्यानंतर मग ग्रुप फोटो घ्यायचा असं ठरवलं. तर पहिलं ग्रुप फोटोसाठी तयारी करत होते. वेदा आणि वेदाची आई, वेदा आणि वेदाची सिस्टर, वेदा आणि वेदाचा भाऊ, वेदा आणि वेदाची मावशी म्हणजे मी, वेदा आणि वेदाची, हिचं नातं नाही माहीत मला ॲक्च्युली कोण लागते, पण हे माझ्या बहिणीचे भाची आहे आणि तिचे भाचा जावई. हे वेदाचे काका, ही वेदाची मावशी आणि ही वेदाची लहान छोटीशी बहीण. आणि त्यानंतर मी आणि माझे मिस्टर आणि वेदा. आणि त्यानंतर ही आत्या वेदाची. तर असे सगळे फोटोशूट झाले. ही सर्वात मोठी वेदाची मावशी. आणि सगळ्यांचे एवढे सगळे मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि सगळ्यांचे मस्त फोटोशूट झाले. आणि त्यानंतर आता अन्नप्राशनचा कार्यक्रम झाल्यानंतर हे जेवढे आवडीने वस्तू मांडल्या तेवढ्याच उचलायला खूप कठीण जाणार होतं. तर याचा नेक्स्ट पार्ट 2 तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघू शकता.
तोपर्यंत बाय बाय. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.